आजच्या या मीडिया वार्ता न्यूज या दैनिकाचे संपादक आदरणीय भागवत सावंत यांच्या संकल्पनेतून हा उभा राहिलेला कार्यक्रम मीडिया वार्ता न्यूजच्या माध्यमातून जनसेवा, कल्याण, वैद्यकीय शिक्षण, समाजसेवा, कृषी क्षेत्रातील सर्व गुणीजनांचा होणार असताना या निमित्त जमलेले सर्व मान्यवर आदरणीय या मीडिया वार्ता न्यूजचे सर्व सहसंपादक आणि त्याचे मुख्य संपादक भागुराम यशवंत सावंत, त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला महत्त्वाचे व्यक्ती म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मुंबई प्रदेशचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय सिद्धार्थभाई कासारे साहेब, त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या आमच्या पक्षाचे आदरणीय मुंबई प्रदेशचे जनरल सेक्रेटरी सरचिटणीस आदरणीय विवेक पवार साहेब, आरपीआयचे उत्तर मध्यचे सन्माननीय आमचे जिल्हाध्यक्ष साधूजी गटके साहेब, त्याचप्रमाणे मनोजी खोब्रागडे, सहसंपादक मीडिया वार्ता न्यूज मनोजी कांबळे, क्रिएटिव्ह हेड पवन सिंग चव्हाण, सहसंपादक सचिनजी पवार, कोकण ब्युरो चीफ श्रावणजी मोरे, आरपीआय अध्यक्ष कालिका विधानसभा, त्याचप्रमाणे संतोषजी मोरे, सिनियर रिपोर्टर रायगड, अश्विनजी गोडबोळे, चंद्रपूर ब्युरोचे सन्माननीय चीफ त्रिशा राऊत, नागपूरच्या प्रतिनिधी, त्याचप्रमाणे दयानंद सावंत मुंबईचे प्रतिनिधी, शशिकांत कानडे आरपीआयचे जिल्हा चिटणीस, त्याचप्रमाणे हिरामन गोरेगावकर डोंबिवलीचे मीडिया वार्ता न्यूजचे प्रतिनिधी आणि आलेले सर्व पाहुणे मंडळी, सर्व मान्यवर, सर्व माता बहिणी, उपासक, त्याचप्रमाणे सर्व धर्मबांधव, आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि पाहुणे मंडळींना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर दीप प्रज्वलित करायचं आहे. सिद्धराम यांना विनंती करतो त्यांनी येथे शिवाजी पाहुणे मंडळाला विनंती करतो की तिथं फोटो जवळ जायचं आहे, मूर्ती जवळ जायचं आहे, पुष्पहार अर्पण करण्यात येईल. त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सन्माननीय मुंबई प्रदेश अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सिद्धार्थभाई कासारे आणि सरचिटणीस विवेकजी पवार साहेब, मुख्य संपादक भागुराम सावंत यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुष्पहार करायचे. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात आणि घोषणा द्यायच्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. त्याचप्रमाणे सरचिटणीस आरपीआय साधूजी गटके साहेब, जिल्हाध्यक्ष आरपीआय, सर्वांनी एक एक प्रज्वलित करायचे. सर्वांनी पाहुणे आमच्या हातात एक एक द्या. पवार साहेब, काटे साहेब, पवार साहेब घ्या, पवार साहेब घ्या. या कार्यक्रमाला उभे राहिलेले आहेत आणि ह्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कालिका विधानसभा या विधानसभेचं विशेष सहकार्याच्या माध्यमातून हा इथे कार्यक्रम उभा राहिलेला आहे. वर्ष दुसरं जयंती दिनी साजरा करण्यात आला होता आणि हे वर्ष दुसरं आपण या मुंबई नगरीमध्ये शिवाजी महाराजांची आपण
जयंतीचं निमित्त धरून आपण हा कार्यक्रम येथे आयोजित केलेला आहे. पाहुणे मंडळींना विनंती करतो की त्यांनी सूत्रसंचालन सहसंपादक यांच्या हातात याच्या अगोदर मी थोडक्यात आपल्या समोर महत्वाचा मुद्दा असा आहे की या मीडिया वार्ता न्यूजच्या माध्यमातून आणि छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार या वर्ष दुसरं या कार्यक्रमाला आपल्या समाजाचे, आपल्या भारत देशाचे, आपल्या सर्वांचे परिचयाचे नेते, रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय रामदासजी आठवले साहेब, केंद्रीय राज्यमंत्री सामाजिक न्याय विभाग हे या कार्यक्रमाला येणार होते. पण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गेली 10 ते 15 दिवसापासून इलेक्शनचं वारं ज्या जोमाने आणि ज्या जोराने चालू आहे आणि ही पूर्ण टीम आता पुण्यावरून आलेली आहे. पुण्याला महाराष्ट्राची आणि केंद्राची बैठक होती, पण आमच्या शब्दाला आणि आपल्या सर्वांच्या शब्दाला मान देऊन धावपळ करून ही पूर्ण टीम येथे आलेली आहे. त्याला अनुसरून साहेबांनी त्यांच्या लेटर पॅड वरती या कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत, शुभ संदेश दिलेला आहे. तो मी आपल्याला थोडक्यात वाचून दाखवतो. श्री भागुराम सावंत, संपादक मीडिया वार्ता न्यूज चॅनल, आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या या छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार 2024 या वर्षाला मी उपस्थित नसल्या कारणाने मी आपल्या सर्वांसमोर दिलगिरी व्यक्त करतो आणि आपलं कार्य अशाच प्रकारे पुढे राहावं असं त्यांनी शुभ संदेश त्यांनी दिलेला आहे. याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी, कारण ते या देशाचे केंद्रीय राज्यमंत्री आहेत आणि पुण्यावरून लगेचच त्यांची फ्लाईट दिल्लीला होती, त्या अनुषंगाने ते दिल्लीला गेलेले आहे. तर मुंबई प्रदेशचे सर्व पदाधिकारी आणि आपल्या सर्व पाहुणे मंडळांच्या हस्ते आजचा हा आपण पुरस्काराचा कार्यक्रम आपण इथे पार पाडणार आहोत. तत्पूर्वी आलेल्या पाहुणे मंडळींचं मीडिया वार्ता न्यूजच्या माध्यमातून स्वागत समारंभाचा कार्यक्रम होतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार 2024 दैनिक मीडिया वार्ताच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो माननीय सिद्धार्थभाई कासारे, RBI मुंबई प्रदेशाध्यक्ष यांचा सन्मान भागुराम सावंत संपादक यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याप्रमाणे RBI सरचिटणीस मुंबई यांचाही सन्मान भागुराम सावंत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांनी शाळेच्या गटात स्वागत करायचं. तसेच माननीय श्री साधू टक्के RBI अध्यक्ष उत्तर मध्य जिल्हा यांचं देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. सर्वांनी शाळेच्या गटात स्वागत करायचं. भागुराम सावंत त्यांचाही सन्मान करतील. श्री डॉक्टर अजय दुबे, समाजसेवक, अध्यक्ष बेटी बचाओ बेटी पढाओ ट्रस्ट मुंबई यांचा सन्मान
सावंत साहेब करतील असेल त्यांना विनंती. सर्वांनी टाळ्या स्वागत करा. माननीय श्री दिलशाद खान आदर्श संपादक यांचा देखील सन्मान या ठिकाणी मीडिया वार्ताच्या माध्यमातून होत आहे. त्याचप्रमाणे राजदादा समाजसेवक सामाजिक कामात अग्रेसर असणारे राजदादा मुंबई यांचाही सन्मान या ठिकाणी होणार आहे. सावंत आपण यांचा सन्मान करावा. ज्यांचं सामाजिक कार्य मोठं आहे, कुमारी माधुरी चित्राजी टेकम, संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय मीराबाई टेकम बहुउद्दिष्टीय संस्था चंद्रपूर यांचाही सन्मान सावंत साहेबांनी करावा. त्याचप्रमाणे रवी आनंद उद्योजक मुंबई माफ करा पवनसिंग चव्हाण यांचं देखील स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे. त्याचा स्वीकार करायचा आहे. संस्थापक रिअलिटी क्वार्टर्स. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज 2024 या पुरस्काराचा कार्यक्रम हा मुंबई ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि या कार्यक्रमाला आयोजन करताना अनेक या ठिकाणी अडचणी आल्या. काही प्रतिनिधी कोणी कोकणातून आलेले, कोणी चंद्रपूर, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी येऊन या ठिकाणी मुंबई या ठिकाणी कार्यक्रम करणं आपल्या सर्वांना माहिती आहे. तरी देखील हा आमचे संपादक भाऊराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या मंडळींनी या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी फार प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी सगळ्यांना अपेक्षा होती माननीय आमदारजी आठवले साहेब या ठिकाणी उपस्थित राहतील. मात्र त्यांच्या कामाचं शेड्यूल एवढं टाईट आहे, त्यांची इच्छा जरूर होती पण कामानिमित्त ते या ठिकाणी हजर राहू शकले नाहीत. अशी जी सेना भाजपा मुंबई प्रदेशाध्यक्ष हे देखील या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही. त्याच्यासाठी आमच्या पूर्ण टीमच्या वतीने या ठिकाणी आपला दिलगिरी व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे हे लक्षात घेता कार्यक्रमाला लगेच सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी कार्यक्रमाची प्रस्तावना होईल आणि मी प्रस्तावनेसाठी आमच्या मसल्याचे पत्रकार संतोष कुतरंकर यांना विनंती करतो आपण या ठिकाणी प्रस्तावना करायची आहे. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार 2024 पुरस्कृत दैनिक मीडिया वार्ता न्यूज. तत्पूर्वी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करतो. राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील वंदन करतो.
कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर व आज ज्या कार्यक्रमासाठी आपण सर्व आतुरतेने वाट पाहत आहात, उपस्थित राहिलेले आहात आणि ज्यांना मीडिया वार्ताचा छत्रपती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे ते आमचे सर्व पुरस्कृत तसेच जमलेले सर्व माता भगिनी आणि मान्यवर यांचं मी दैनिक मीडिया वार्ता वतीने हार्दिक स्वागत करतो. इतिहासाच्या पानावर रयतेच्या पानावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती. मरण जरी आला तरी ते ऐटीत असावं. फक्त इच्छा एकच, पुढच्या 7 जन्मे सुद्धा आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज हेच असावं. आणि ह्या अखंड महाराष्ट्राचं म्हणेन की आपल्या जगावरती ज्याचं नाव मोडलेलं आहे त्या आमचे छत्रपती शिवाजी महाराज यांना मी त्रिवार वंदना करतो. मी सगळ्यांना विनंती करतो, सर्वांनी गजर द्यावा. जय भवानी, जय भवानी, जय भवानी, हर 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 हर. धन्यवाद. असाच आपल्या अंगामध्ये जोश स्फूर्ती आली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर छाती कशी फुगून येते आपले, कारण का आमच्या राजाचं कर्तृत्व तेवढंच महान आहे. आणि कामगिरी केल्यामुळे साप्ताहिकाचा दैनिक रूपांतर सप्टेंबर 2023 मध्ये झाला. मराठी दैनिक प्रिंट, डिजिटल न्यूज पोर्टल, विशेषांक सोशल मीडिया सारख्या प्लॅटफॉर्मवर दमदार काम करीत असताना आज एक अविस्मरणीय क्षण उगवलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार 2024. आणि बघा बांधवांना योगायोग बघा ना काय आज आहे. आज संकष्टी पण आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांची 394वी जयंती सुद्धा आहे. मी म्हणेन की शिवजयंती म्हणण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव पण म्हणाला तर काय वावगं ठरणार आहे. कारण का माझा राजा आज प्रत्येकाच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात अधिराज्य गाजवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार 2023 माणगाव पहिला पुरस्कार विविध क्षेत्रातील मान्यवरांना देण्यात येणार आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विस्तृत पसरला आहे. दैनिक वृत्तपत्र आणि डिजिटल न्यूज पोर्टलद्वारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. आमचे प्रतिनिधी पत्रकारितेच्या जबाबदारीने भाग ठेवून समाजासाठी प्रामाणिकपणे काम करून असे मीडिया वार्ता वाचकांना आश्वासन देतो. आमच्या दैनिक मीडिया वार्ता भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचला असून सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी सदैव तत्पर आहे. म्हणूनच पत्रकार हो बांधवांनो, जनमानसात मध्ये 14 आधारस्तंभ जो घडला जातो तो पत्रकार मानला जातो. आणि प्रत्येकाच्या न्याय हक्कासाठी, प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर. पाऊस असो, उन्हाळा असो, कोणतेही ऋतू असो, कोणतीही जबाबदारी असो, तिथं आमचा दैनिक मीडियाचा पत्रकार जरूर पोहोचतो. आणि त्या ज्या पीडित महिला असेल किंवा तिथला ज्यांना कोणाला न्याय मिळत नसेल त्या न्याय हक्कासाठी त्यांना झगडत राहतो. झगडणारा व्यक्ती म्हणजे तोच पत्रकार आमचा दैनिक मीडिया वार्ताचा. आणि आम्ही तुम्हाला त्याच विश्वासाने आम्ही सांगू इच्छितो की विश्वासाने आम्ही काम असे तुम्हाला ग्वाही देतो की याच विश्वासाने आम्ही पुढे कार्य करीत राहू. आणि तुम्हाला प्रत्येक जबाबदारीतून, प्रत्येक
संकटातून न्याय हक्कासाठी आम्ही सदैव तत्पर राहू. मीडिया वार्ता आपल्या सदैव पाठीशी राहील असे मी आपल्या सर्व मान्यवरांच्या वतीने ग्वाही देतो. तत्पूर्वी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी पुरस्कार वितरण सोहळा सुरुवात करण्यापूर्वी दैनिक वार्ताचे संस्थापक अध्यक्ष बागुरामजी सावंत यांचा सन्मान मी विनंती करतो की माननीय सिद्धार्थभाई कासारे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. प्लीज तर घेऊया. 2024चा हा सन्मान पुरस्कार या ठिकाणी देऊ केला जात आहे. आपल्या सर्वांना वाटत असेल की हा छोटासा सन्मान आहे, मात्र आमचा हेतू शुद्ध आहे. जे आपले प्रामाणिकपणे आपापल्या क्षेत्रामध्ये जे काम करतात, आदरणीय सिद्धार्थभाई कासारे यांना विनंती आहे की सन्माननीय बागुराम सावंत यांचा सन्मान करावा. प्रत्येक खेड्यापाड्यातील समाज घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा दैनिक मीडिया वार्ता आपल्या सर्वांसाठी तत्पर काम करणार आहे. म्हणून हा पुरस्कार आपल्या दृष्टीने छोटा जरी वाटत असला तरी आपल्याला या पुरस्काराच्या माध्यमातून सन्मान देऊन आपल्या असणाऱ्या बातम्या या ठिकाणी आम्ही प्रसिद्धी देऊ अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी मी आपल्याला ग्वाही देतो. आणि लगेचच या ठिकाणी पुरस्कार सोहळ्याला आपण सुरुवात करणार आहोत. विशेष सहकार्य RPI कालिना विधानसभा यांनी या सोहळ्यासाठी सहकार्य केलेलं आहे. त्यांचं या ठिकाणी धन्यवाद. आपण सर्वांनी शांतता राखायची आणि आपण तयारीला लागायचं आहे. या ठिकाणी आपण पुरस्कारासाठी नाव पुकारणार आहोत. आपण या ठिकाणी सर्व उपस्थित जे पुरस्कार ज्यांना आपण देणार आहोत त्यांची मी या ठिकाणी नावं घेईन. आपण या ठिकाणी यायचं आहे. प्रथम या ठिकाणी रवी अलर्ट उद्योजक मुंबई हाऊसिंग सोसायटी रिअल इस्टेट रिडेव्हलपमेंट ऑफ हाऊसिंग सोसायटी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. आपण वरती यायचं आहे. मुंबई अध्यक्ष आदरणीय सिद्धार्थभाई कासारे यांच्या हस्ते सन्मान दिला जाईल. आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देऊन त्यांचं या ठिकाणी तळागाळात काम करणाऱ्या समाजसेवकांचं सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात. समाजसेवक म्हणून या ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. सन्मान चिन्ह त्याचप्रमाणे प्रमाणपत्र देऊन
त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. मी या ठिकाणी माननीय विवेकजी पवार यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. एक बहुउद्देशीय संस्था तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूर या चंद्रपूरमध्ये सामाजिक काम मोठ्या चांगल्या प्रमाणामध्ये करत आहेत आणि त्यांना या ठिकाणी सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन आदरणीय विवेक पवार यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. चंद्रपूरमध्ये चांगल्या प्रकारे काम करत आहेत, त्यांचा सन्मान एवढं लांबून या ठिकाणी आलेला आहे. सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. अजय दुबे साहेब समाजसेवक अध्यक्ष बेटी बचाओ बेटी पढाओ ट्रस्ट यांचं कार्य जर आपण पाहिलं, त्यांनी आपल्या वाणीतून या ठिकाणी आपल्याला संबोधित देखील केलं आहे. यांचाही सन्मान या ठिकाणी मुंबई अध्यक्ष भाई कासारे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. मुंबईमध्ये ते करत आहेत, त्यांचं टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. त्यांनाही सन्मान चिन्ह त्याचप्रमाणे प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं. समाजसेवक आहेत, मुंबईमध्ये चांगल्या प्रकारे त्यांचं सामाजिक कामामध्ये अग्रसर असं नेतृत्व आहे. त्यांचेही सन्मान जिल्हा अध्यक्ष साधू कटके साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. त्यांच्या मुंबई क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे सामाजिक कार्यामध्ये ते अग्रसर आहेत. तरुणांची क्रेज आहे. त्यांचा सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. प्रत्येक मान्यवराचं टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. तुमच्यासाठी नियोजकांनी केलेले आहे. त्याच्यामुळे आपण सर्वजण आलेले जे पाहुणे मंडळी आहेत आणि सर्वांचा प्रतिसाद होऊन सर्व टाळ्याच्या गजरात त्यांना आशीर्वाद द्यायचा आहे. हा आशीर्वाद आहे. तर मी सर्वांना विनंती करतो की ज्यावेळेस इथं पारितोषिक देण्यात येईल, आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांना स्वागत आणि आशीर्वाद द्यायचा आहे. पुढील पुरस्कार करते आहेत श्री दिलशाद खान, आदर्श संपादक. यांचं मुंबईमध्ये त्याचप्रमाणे विविध पेपर मीडियामध्ये छानपैकी काम चालू आहे, काम करत आहे. आम्हालाही त्यांचं सहकार्य लाभत आहे. त्यांचाही या ठिकाणी सर्वांची मुंबई अध्यक्ष कासारी साहेब यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. दैनिक मुंबई हलचल व अनेक पेपरच्या माध्यमातून काम करत आहेत, सामाजिक काम करत आहेत. त्यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरात पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करायचं आहे. विजय सत्पा समाजसेवक या ठिकाणी कालिना विधानसभा सरचिटणीस अध्यक्ष श्री गावडेश्वर सहकारी पतसंस्था मर्यादित डॅशिंग असं नेतृत्व या ठिकाणी मुंबईमध्ये या कालिना परिसरामध्ये काम करत आहे. त्यांचं स्वागत देखील मी कासारे साहेबांना विनंती करतो की आपण या कार्यकर्त्यांचं स्वागत करावं. तिन्ही कार्यकर्त्यांना आरपीआय
तिन्ही कार्यकर्त्यांना विनंती करतो की माननीय विजय सपकाळ सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी त्यांची आहे. तालुक्यामध्ये छान सुंदर असं काम करतायत. त्यांचं स्मृतिचिन्ह देऊन आणि अर्थव्यवस्थेवर देखील त्यांचं फार मोठं काम आहे. त्यांचं या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवलं पाहिजे. त्यांना टाळ्यांची अपेक्षा आहे. आपण त्यांचा सन्मान टाळ्यांच्या गजरात करायचा आहे. पुढील सन्मान श्री पवनसिंग चव्हाण, संस्थापक रिअलिटी मॉटर्स रिअल इस्टेट मीडिया कंपनी, देशभरात जगभरात या ठिकाणी त्यांचं काम आहे. आपल्याला माहिती आहे डिजिटल मीडियामध्ये काम करताना त्याचा अखंडा पवनसिंग चव्हाण यांच्याकडे आहे. त्यांचाही सन्मान या ठिकाणी बाई कासारे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. फार मोठं काम त्यांचं आहे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे. प्रत्येक माणूस या ठिकाणी जे आलेले आहेत ते प्रत्येक माणसं फार मोठे काम समाजामध्ये काम करणारे सगळे आदर्श व्यक्ती आहेत. आणि मी माहिती सांगेन की आपण पवनसिंग चव्हाण यांचं सन्मान चिन्ह देऊन आणि प्रमाणपत्र देऊन स्वागत करायचं. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. हीच आपल्या कार्याची पोचपावती असते. म्हणून आपण आपला सन्मान करण्याचं दैनिक मीडिया वार्ताने ठरवलेलं आहे. जे जे सामाजिक, शैक्षणिक व कृषी कुठल्याही क्षेत्रामध्ये चांगलं काम करतात त्यांचा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी करण्यात येतो. मी आता विनंती करेन नारायण भोसले यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं आहे. त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. कामगार क्षेत्र, सामाजिक क्षेत्र पुढाकार नारायण भोसले कृपया विनंती आहे आपण यायचं या ठिकाणी. या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी विवेक पवार यांना सांगेन की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. या ठिकाणी सामाजिक क्षेत्रामध्ये फार मोठं काम आहे आणि त्यासाठी त्यांचा या ठिकाणी मीडियामध्ये त्याच्या माध्यमातून सन्मान होत आहे. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. सन्मान चिन्ह त्याचप्रमाणे प्रमाणपत्र हे देऊन त्यांना पुरस्कृत करण्यात येत आहे. पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. मीडिया वार्ता न्यूजच्या माध्यमातून आपल्याला पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. पुढील नाव या ठिकाणी मी घेत आहे रुपल सिंग, लकी केअर फाउंडेशन अध्यक्ष. या तरुण नेतृत्व समाजामध्ये चांगल्या प्रकारे काम करत आहे. त्यांचा सन्मान आदरणीय सीताबाई कासारे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. देऊन सन्मानित करण्यात येत आहे. मुंबईमध्ये चांगल्या प्रकारे महिलांच्या उद्धारासाठी त्यांचं कार्य आहे. त्यांच्या कार्याला दाद देऊन दैनिक मीडिया वार्ताच्या माध्यमातून हा सन्मान त्यांचा केला जात आहे. आपण सगळे थकलेले दिसत आहे. आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. पुढील विजेते पुरस्कर्ते आहेत विजय सकाराम पाटील, आदर्श शिक्षक. आदर्श शिक्षक म्हणून त्यांचा सन्मान होत आहे.
विजय सदाराम पाटील कासारे साहेब, आपल्याला कृपा करून मी थोडा त्रास देतोय, आपणच यांचा सन्मान करायचा आहे. या रायगडमध्ये आदर्श शिक्षक म्हणून त्याला या ठिकाणी पुरस्कार देत आहे. आमच्या रायगड नगरीमध्ये फार सुंदर असं काम त्यांचं आहे. त्यांच्या कामाची दाद या ठिकाणी मीडिया वार्ताने घेतलेली आहे आणि त्यांना शुभेच्छा असं पुढेही काम करत राहा आणि रायगड जिल्ह्यामध्ये आपलं नाव रोशन करावं अशी दैनिक मीडिया वार्ताच्या माध्यमातून आपल्याला शुभेच्छा. त्यांचं सन्मान चिन्ह त्याप्रमाणे स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात येत आहे. पुढील पुरस्कार करते श्री भावेश दिलीप बेलोसे, गोसेवक आहेत, तेही रायगड जिल्ह्यातून आहेत. त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. आपल्याला माहिती आहे की जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये गोशाळा आणि गायींचं रक्षण संवर्धन करण्याचं कार्य या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये ते करत आहेत. मी कासारे साहेबांना विनंती करतो की त्यांचा सन्मान करायचा आहे. गायींचं संरक्षण, गायींची बिघाड आणि गायींची काळजी घेणं, त्यांचा सन्मान करणं कार्य, महान कार्य ते करत आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत मीडिया वार्ताच्या माध्यमातून. माई कासारे यांच्या शुभास्ते हा सन्मान त्यांना मिळत आहे. सर्वांना माहिती आहे चंद्रपूर जिल्हा, चंद्रपूरमध्ये ज्या पद्धतीने सामाजिक काम करतात आणि त्या ठिकाणी सरपंच म्हणून उल्लेखनीय कामगिरी त्या ठिकाणी त्यांची ते करत आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी माननीय श्री साधू कटके उत्तर जिल्हा अध्यक्ष यांनी करावा. त्यांना सन्मान चिन्ह त्याचप्रमाणे प्रमाणपत्र देऊन त्यांचं सन्मान करावा अशी मी विनंती करतो. चंद्रपूरमध्ये सरपंच पदावर खूप सुंदर असं काम त्या ठिकाणी करत आहेत. त्यांच्या गावातील अनेक प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत. त्यांना खरोखर मीडिया वार्ताच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा. सुनीता मोहन चांदेकर समाजसेविका यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. सुनीता मोहन चांदेकर समाजसेविका आहे एटापल्ली. कृपा करून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की संपूर्ण महाराष्ट्रातून सन्मान आम्ही पुरस्कार सन्मान करत आहोत. या ठिकाणी टाळ्याच्या त्यांना स्वागत करायचं आहे. ताईंचं समाजसेविका आहे. आपल्याला माहिती आहे की समाजसेवा करत असताना कुठल्याही पद्धतीची अपेक्षा अभिलाषा नसते आणि अशा लोकांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून आम्ही सन्मान करत आहोत. या एक मिनिट बोलत आहेत. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हा महिलांना मान सन्मान अधिकार मिळवून देणारे, तसेच माता रमाई, सावित्री माता, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज सर्व महात्मांना विनम्र अभिवादन. तसेच आदरणीय व्यासपीठ मंच या कार्यक्रमास पुरस्कार सोहळा घेण्यासाठी सर्व सत्कार सोहळ्यासाठी आयोजित उपस्थित असल्याने आज छत्रपती शिवाजी महाराज यांची हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय. जो समाजसेविकाचे काम आम्ही कार्यरत असतो, करत आहोत 2009 पासून करीत आहोत आणि करत आहोत.
आणि तुम्हाला माहीत असेल की महाराष्ट्रातला अति दुर्गम भाग गडचिरोली जिल्हा, त्याच्यापैकी आदिवासी असलेला एटापल्ली तालुका, सुरजागड लोहा प्रकल्प या भागात आम्ही जेव्हा समाजसेवाचे कार्य करत आहोत त्यावेळी आमच्याकडे बस साधन काही नाही. आम्ही काही पायदळ, काही सायकल, काही असे अनेक ठिकाणी प्रवास आम्ही सतत करतो. निवड समाजसेवा जसं करतो आम्ही, परंतु महिलांना किती अडचणी होतात. जसं कोणत्याही असो, दवाखाना असो, इतर काही असो, आमच्याकडे मराठी भाषा नाही, आदिवासी आहे. काही आदिवासी भाषा आम्हाला समजत नाही, पण मला माझ्या सोबती आदिवासी आहे, माझी टीम आहे. आम्ही जेव्हा समाजसेवा देतो त्यावेळी आम्हाला किती त्रास होतो. काही शासनाने काही आम्हाला मानधन देत नाही, काही खर्च देत नाही, आम्ही अपेक्षा पण नाही करत. आमचं जे आहे कर्तव्य की आम्हाला समाजसेवा करायची इच्छा आहे मनापासून. संसार, घर, कुटुंब बघून आम्ही समाजसेवा करत आहोत आणि करतच आहे. मला सांगायचं म्हणजे गेल्या वर्षी आम्हाला रायगडला मीडिया वार्ता न्यूज हा कार्यक्रम गेल्या वर्षी झाला होता. आम्ही गेलो होतो, आमची टीम पण गेली, माझे सहकारी आहेत इथे आलेले, त्यांचं पण झालं. त्यांचं गेल्या वर्षी खूप सुंदर झालं. आणि आपण दुसरं आहे सावंत सरांचं मी मनपूर्वक अभिवादन करतो आणि मला गुलदस्तर द्यायचं आहे. आणि यांच्या मीडिया वार्ता न्यूजच्या कार्यक्रमाला माझा सलाम आणि असेच प्रगती करावे. कारण जेव्हा समाजसेवा काम करत असताना अति तळागळा करतो त्यांचा कधी सत्कार होत नाही, परंतु मीडिया वार्ता न्यूज यांनी म्हणजे जाणीव केले आणि सत्कार सोहळा ठेवले, त्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो. सर्वांनी टाळ्या स्वागत करायचं आहे. ताईच्या हस्ते संपादक सावंत साहेब यांना पुष्पगुच्छ देण्यात येत आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. कारण ते अशा दुर्गम भागामध्ये काम करत असताना काय परिस्थिती होते आणि अशा ठिकाणी काम त्यांचं चांगलं चालू आहे. त्यांची दखल आम्ही या ठिकाणी दैनिक मीडिया वार्ताच्या माध्यमातून घेतलेली आहे. धन्यवाद ताई. तुमचा बसीने आदर्श पोलीस पाटील मोहाडी भंडारा यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. मी विनंती करतो विवेक पवार साहेब यांना की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. मोहनी भंडारा या ठिकाणी त्यांचं कार्य आहे. हे दुर्गम भागातून या महाराष्ट्रातून लोक आलेले आहेत. आपण कृपा करून सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. एक दिवसाचा प्रवास करून सौ सीमा रामदयाल बसिले यांचा सन्मान पवारसाहेब करतायत. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. सन्मान चिन्ह त्याचप्रमाणे प्रमाणपत्र देऊन यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. एक दिवसाचा प्रवास करून या ठिकाणी मुंबई या ठिकाणी यायचं आणि महिला म्हणून या ठिकाणी धाडसाचं काम आहे, त्यांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. त्याचप्रमाणे पुढील सन्मान सौ वैशाली मारुती सोनटक्के समाजसेविका अट्टापल्ली यांचा सन्मान मी विनंती करतो की साधू तटके साहेब जिल्हा अध्यक्ष यांनी करावं. वैशा त्याच तालुक्यातले आहे. हा तुम्हाला माहिती आहे दक्षिणी एरिया आहे आणि त्या ठिकाणी सामाजिक काम करणं धैर्याचं काम आहे. आणि अशा या महिलांचं मला खूप आनंद वाटतो की आमच्याकडून मीडिया वार्ताच्या माध्यमातून त्यांचा सन्मान होत आहे. मी विनंती करतो की आपण कटके साहेब आपण सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. या ठिकाणी इलेक्शनचे आचारसंहिता त्याद्वारे पुढील पुरस्कार देवराव केशव मोगरकर समाजसेवक मनोरा केशव मोगरकर देवराव केशव मोगरकर यांचा सन्मान करण्यात येत आहे. वेळाभावी आपल्याला जसं नाव घ्यायचं आहे तसं मान्यवरांनी उठायचं आहे आणि आपल्या पुरस्कारासाठी येथे लवकर आपल्याला कार्यक्रम संपवायचा आहे. त्यांचं सन्मान चिन्ह आणि पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येत आहे. आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करायचे आहे. पुढील सौ जया मासू पुरो समाजसेविका आटापल्ली एटापल्ली
हा तालुका आहे आणि ह्या तालुक्याचं नाव देखील काही लोकांना माहिती नसेल असं हे दुर्गम भाग आहे आणि या दुर्गम भागातून सौ जया बासू पुढो यांचा सन्मान या ठिकाणी सिद्धार्थबाई कासारे यांनी करावा अशी विनंती करतो. सन्मान चिन्ह त्याचप्रमाणे त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान होत आहे. पुढील सन्मान सौ बेबिताताई मारुती दुर्गे समाजसेविका या देखील एटापल्ली याच तालुक्यातून आहेत. त्यांचा सन्मान डॉक्टर दुबे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांना सन्मान चिन्ह त्याचप्रमाणे प्रमाणपत्र देऊन त्याचा सन्मान करण्यात येत आहे. या ठिकाणी आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. पुढील पुरस्कारकर्ते आहेत मानसी दिनेश माळी. सांस्कृतिक पुरस्कार त्यांना देण्यात येत आहे. मानगाव पहाड मानगाव मधून त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आहे. मी ताईंना विनंती करतो या ठिकाणी त्यांचा सन्मान होत आहे. माधुरी टेकम या ठिकाणी बेबीताई मारुती दुर्गे यांचा देखील सन्मान चिन्ह देऊन सन्मान होत आहे. पुरस्कार मानसी दिनेश माळी झाला. श्री मंगेश कालुराम पवार समाजसेवक मांगलोली गाव मांगलोली ग्रामपंचायत सरपंच यांचा सन्मान विशाल खान यांच्या हस्ते होईल असं मी त्याला विनंती करतो. पुढील पुरस्कार गौतमी दिलीप मिश्रा समाजसेविका गडचिरोली यांचा सन्मान माधुरी टेकम यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा. त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान समाजसेविका म्हणून त्यांना या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. समाजसेविका गडचिरोली यांचाही सन्मान होईल. पुढचं नाव लगेच शारदा प्रवीण इंगाळे यांनी इथं पुढे सत्कार संपादक भाऊरामजी सावंत प्रमाणपत्र देऊन स्वागत करण्यात आहे. त्याच्यानंतर अनिता काशीनाथ मेश्राम यांनी पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे अंधेरी तालुक्याचे सन्मान्य अध्यक्ष संजय भाऊ खंडाळे यांना विनंती करतो की त्यांनी येथे व्यासराव झाडे समाजसेविका एटापल्ली यांनी येथे यायचं आहे. रंजना बाजीराव झाडे यांचं पवनसिंग चव्हाण यांच्या हस्ते
स्वागत करण्यात आहे रंजना बाजीराव झाडे, पूर्ण महाराष्ट्रातून आलेली आहे. मुंबईमधली 10-15 असतील, बाकी सगळे महाराष्ट्रातले आहे, कारण त्यांच्यासाठी हा कार्यक्रमाचे नियोजन केलेलं आहे. त्याच्यानंतर सौ बेबी प्रमोद हेडो समाजसेविका एटापल्ली यांनी इथे यायचं आहे. त्याच्यानंतर ही सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून समाजसेवक आहेत, आपापल्या परीने समाजाची सेवा करायचं अत्यंत सुंदर असे काम करत आहेत. त्यानंतर मी सौ प्रियाली थँक्यू. विक्रांत अशोक पाटील समाजसेवक मुंबई यांना विनंती करतो. वन मोर नाइन. थँक्यू. त्याच्यानंतर रवींद्र मोहन लोहार यांचंही राजदादा समाजसेवक यांच्या माध्यमातून रवींद्र मोहन लोहार यांचं स्वागत करण्यात आहे. ठीक. मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थभाई कासारे यांच्या माध्यमातून त्यांचं प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आहे. आलेल्या 2 पाहुणे जे प्रतिष्ठित पाहुणे आहेत त्यांचं आपण स्वागत केलेलं नाही. मी 2 पुष्पगुच्छ मागवतो, 2 मिनिटासाठी 2 पुष्पगुच्छ घेऊन या. त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आहे. एकेकाला बोले काय की आता कामगार नेते आमचे आधारस्तंभ आदरणीय प्रकाशजी जाधव गुरुजी यांचं स्वागत करायचं. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे संजय भाऊ खंडागळे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया अंधेरी तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष आणि एकरूप महाराष्ट्र या मुंबई प्रदेशचे अध्यक्ष यांचेही संपादकच्या माध्यमातून आपल्या कार्यक्रम आल्याबद्दल स्वागत करत आहे. त्यानंतर मी नाव घेऊन शर्मिला शिवराम सत्वे यांचं संजय भाऊ खंडागळेंच्या हस्ते प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देऊन स्वागत करायचं आहे. शर्मिला शिवराम सत्वे समाजसेविका कार्यकर्त्या आहेत त्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे सर्वांनी. त्यानंतर चंद्रकांत लक्ष्मण पवार प्रशस्ती पत्र पुढे घ्या. थँक्यू. आणि चिन्ह देऊन स्वागत करायचं आहे. चंद्रकांत लक्ष्मण पवार आदर्श सरपंच मसळा रायगड जिल्हा. इथे बघा मॅडम. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. दोन्ही उभायते आजच्या या कार्यक्रमाला आलेले आहेत. त्यानंतर मी नाव घेईन विलास लक्ष्मण गोरेगावकर समाजसेवक मुंबई यांचंही प्रकाश जाधव यांच्या हस्ते त्यांचं प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आहे. विलास लक्ष्मण गोरेगावकर एक द्या. समाजसेवक मुंबई. त्यानंतर नाव घेऊन ऍडव्होकेट जयदीप दीपक महाडी आदर्श वकील तालुका तळा जिल्हा रायगड. तळा तालुक्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी यांचं संजय भाऊ खंडागळेंच्या हस्ते स्वागत करण्यात आहे. जयदीप दीपक महाडिक यांचं मानचिन्ह जिल्हा रायगड या ठिकाणी अत्यंत सुंदररित्या आपल्या वकिलीच्या माध्यमातून समाजसेवा करत आहेत. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं
अधिक आभार व्यक्त करायचे आहे की वेळात वेळ काढून ही सर्व व्यक्ती आज इथे आलेली आहे. श्री दत्ताजी सयाजी फाळके पत्रकार सातारा जिल्हा. सिद्धार्थभाई कासरे मुंबई अध्यक्ष यांच्या हस्ते त्यांचं प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात येत आहे. दत्तात्रय सयाजी फाळके. याच्यानंतर नाव घेऊन मी सौ रशिका रवींद्र पाटील यांनी जवळ यायचं आहे. दत्तात्रय सयाजी फाळके पत्रकार मीडिया वार्ता न्यूज सातारा जिल्हा. त्याचप्रमाणे सौ रसिका रवींद्र पाटील आदर्श सरपंच अलिबाग तालुका रायगड अलिबाग तालुका जिल्हा रायगड यांचा मी मुंबई अध्यक्षांच्या माध्यमातून यांचं स्वागत करण्यात येत आहे. आदर्श सरपंच या सरपंच आहेत साहेब. सर्वांनी आपल्या बहिणीला कायमच्या गजरात त्यांना आशीर्वाद द्यायचा आहे की वेळेत वेळ काढून ही सर्व व्यक्ती इथे आलेली आहे. त्यानंतर मी नाव घेईन डॉक्टर सृष्टी चांदोरकर BDS डेंटिस्ट तांडेलवाडी. काकी इकडे. डॉक्टर सृष्टी चांदोरकर. संजय भाऊ खंडागळे यांच्या माध्यमातून मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन स्वागत करत आहे. BDS डेंटिस्ट तांदळेवाडी डॉक्टर सृष्टी चांदोरकर यांचं स्वागत करण्यात येत. आपण सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात त्यांना सुंदर असा आशीर्वाद द्यायचा आहे. त्यानंतर नाव घेऊन मी सुशांत नामदेव मोरे कन्नड साहेब उभं राहायचं तुम्ही. सुशांत नामदेव मोरे मराठी उद्योजक मसाळा रायगड. फेमस हॉटेलचे मालक सासुरवाडी. आपले मराठी माणसाचे उद्योजक म्हणून मसाळा तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्याचे सुशांत नामदेव मोरे यांचं संजय भाऊ खंडाळ्यांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आम्ही सर्व टाळ्या वाजवायचे आहे. त्यानंतर मी नाव घेईन महेश विर्ले. महेश विर्ले भाऊ उभं राहा तुम्ही आता. महेश विर्ले आदर्श सरपंच ग्रुप ग्रामपंचायत कोलारे यांचंही घ्या. आदर्श सरपंच ग्रुप ग्रामपंचायत कोलारे महेश विर्ले यांचंही संजय भाऊ खंडाळे यांच्या हस्ते मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन स्वागत करण्यात आहे. फोटोग्राफरकडे लक्ष द्या. यानंतर नाव घेऊन मी मनोज दुबेचं नाव घेईन पत्रकार मुंबई. प्रकाशजी जाधव साहेब यांना विनंती करतो मनोज दुबे यांना प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देऊन स्वागत करायचं आहे. मनोजजी दुबे पत्रकार मीडिया वार्ता न्यूज मुंबई यांचं जिल्हा अध्यक्ष प्रकाशजी जाधव यांच्या हस्ते मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन स्वागत करायचं आहे. त्यानंतर नाव घेऊन मी निलेश तुकाराम माडिक पत्रकार कोल्हाड. निलेश तुकाराम माडिक पत्रकार कोल्हाड. निलेश तुकाराम माडिक. त्यानंतर निलेश परशुराम मांदाडकर. बेल वाजली टेन्शन नाही. हॉलच्या आतमध्ये कार्यक्रम आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. आम्ही आहोत इथे जाऊन. निलेश परशुराम मांदाडकर. निलेश परशुराम मांदाडकर. निलेश परशुराम मांदाडकर समाजसेवक वसई मसाळा तालुका यांचंही जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून स्वागत करण्यात येत आहे. सचिन हरिश्चंद्र गाडी यांनी इथे यायचं आहे. सचिन हरिश्चंद्र गाडी यांचंही स्वागत करण्यात आहे. सामाजिक कार्यकर्ते मुनवली अलिबाग. त्यानंतर मी नाव घेणार अमित अनिल रेड्डी
अमित अली रेड्डीज. समाजसेवक अलिबाग यांचंही जाधव साहेब आणि संपादक यांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन स्वागत करण्यात आहे. समोर बघा माडे इथे. भास्कर सकाराम मस्के सांस्कृतिक मानगाव रायगड. भास्कर सकाराम मस्के शेवटचे 7-8 पुरस्कार आहेत. भास्कर सकाराम मोहिते, भास्कर सकाराम मस्के. त्यानंतर मी नाव घ्या रामदास गोविंद मोरे. रामदास गोविंद मोरे. आकाश कल्याण शेवाळे. आकाश कल्याण शेवाळे. आकाश आकाश जाधव साहेब आणि खंडागळे साहेब उभं आपण द्यायचं मानचिन्ह दोघांनी. आकाश कल्याण शेवाळे मराठी उद्योजक रायगड जिल्हा. संतोष साळुंके. संतोष साळुंके. महेश प्रकाश गोरेगावकर. महेश प्रकाश गोरेगावकर आहेत ना. सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचं स्वागत करण्यात आहे. समोर बघा. वन मोर. त्यानंतर प्रसाद चौधरी गायकवाड. दादा गायकवाड समाजसेवक आहे. यांचंही संजय भाऊ खंडागळे आणि जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून प्रमाणपत्र आणि चिन्ह देऊन स्वागत करण्यात येत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे. त्यानंतर मी नाव घेऊन सुरेखा निवृत्ती दिघे समाजसेविका कल्याण. सुरेखा निवृत्ती दिघे जाधव साहेब आणि खंडागळेंच्या माध्यमातून प्रमाणपत्र आणि चिन्ह देऊन स्वागत करण्यात आहे. त्यानंतर कुशल अभिमन्यू शेंडे. ओके थँक्यू. कुशल अभिमन्यू शेंडे समाजसेवक उमरट. चंद्रशेखर बावनकुळे. खंडागळे साहेबांच्या माध्यमातून त्यांचं सन्मान चिन्ह आणि स्वागत करायचं आहे. आपण सगळे टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. ओके थँक्यू. त्यानंतर शेवटचं जे नाव आहे ते सचिन शंकर सागळे समाजसेवक रायगड जिल्हा. सचिन शंकर सागळे. वन मोर. वेट. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे सर्वांचं. आपण सर्वजण आजच्या यावर मानगाव प्रतिनिधी यांचेही जाधव साहेब आणि खंडागळे साहेबांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन स्वागत करण्यात येत आहे. त्यानंतर विवेक काटोळकर मानगाव प्रतिनिधी. विवेक काटोळकर. विवेक काटोळकर मानगावचे प्रतिनिधी आदर्श पत्रकार मीडिया वार्ता न्यूज प्रकाश जाधव यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन स्वागत करण्यात येत आहे. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना आशीर्वाद द्यायचा आहे. अशाच प्रकारे आपण काम करायचं आहे. त्यानंतर मी नाव घेईन संतोष उदारकर. संतोष उद्धरकर मसळा तालुका मीडिया वार्ता न्यूज. मीडिया वार्ता न्यूज संतोष उद्धरकर. संदेश साळुंके. दादा इथे बघा ना दादा. संदेश साळुंके. रत्नाकर
पाटील इथे येऊन उभे राहा. फक्त गडबड करू नका, फोटो आले पाहिजे व्यवस्थित. रत्नाकर पाटील ठीक आहे. रत्नाकर पाटील मीडिया वार्ता न्यूजचे आदर्श पत्रकार. नितेश कोरारकर गोरेगावचे प्रतिनिधी नितेश कोरारकर मीडिया वार्ता न्यूज आदर्श पुरस्कार. त्यानंतर मी ज्यांनी सुंदररित्या हा कार्यक्रम हाताळला सूत्रसंचालन केलं ते आपले आदर्श पत्रकार मीडिया वार्ता न्यूजचे इंदापूरचे इंदापूरचे प्रतिनिधी संतोषजी मोरे यांचं सन्माननीय जाधव साहेब आणि खंडागळे साहेब यांच्या माध्यमातून प्रमाणपत्र देऊन स्वागत करण्यात येत आहे. आपण सर्वांनी त्याचप्रमाणे सचिन पवार मीडिया वार्ता न्यूज कोकण ब्युरोचे चीफ सचिन पवार यांचंही प्रमाणपत्र देऊन स्वागत करण्यात येत आहे. सचिन पवार ईशाराव कुठे आहे? भटके साहेब आमचे मार्गदर्शक आदरणीय कासरे साहेब डॅशिंग नेतृत्व आणि डॅशिंग पत्रकार म्हणून. त्याचप्रमाणे भवन लिहिणारे भंडारा जिल्ह्याचे भवन लिहिणारे यांचे आदर्श पत्रकार म्हणून प्रमाणपत्र देऊन स्वागत करण्यात येत आहे. संपादक तुम्हाला एवढे तर आभार मानायचा आहे. 2 शब्द तत्पूर्वी या बाजूला तत्पूर्वी 2 मिनिटं बसा. जे जेवायला गेले त्यांना जेवायला जाऊ द्या, बाहेर गर्दी आहे. एक 5 मिनिटांमध्ये आपल्याला जे पाहुणे मंडळी आलेले आहेत त्यांचं मनोगत त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी त्यांना त्यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त सर्व समाज बांधवाला देशाला शुभेच्छा. आणि आपण मीडिया वार्ता हा कार्यक्रम घेता त्याला माझ्या शुभेच्छा. आणि सर्व तालुका अध्यक्षांचे सर्व कार्यकर्त्यांना माझ्या शुभेच्छा. इतर थांबत नाही. मी मीडिया वार्ते न्यूजतर्फे सर्वांचे आणि कालिंदा विधानसभेमध्ये जे RPN जे आम्हाला सपोर्ट केला त्या संपूर्ण टीमचे मी आभार मानतो. आणि इथेच आपला कार्यक्रम समाप्त असे घोषित करण्यात आले.